मित्रांनो, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गोदी मीडिया जी आहेत ना 2014 पासून, जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार होता तेव्हापासून गोदी मीडियाने कशी न्यूज चालवली तुम्ही बघू शकता। गोदी मीडिया ही बघा, हे आहे आपकी अदालत रजत शर्माचं। नेहमी रजत शर्मा काय विचारतो, जे अपोजिट प्रश्न आहेत तो विचारतो। अपोजिट जो कटघऱ्यामध्ये उभा राहतो त्यांना तसा प्रश्न विचारतो, पण इथे तारीफचे प्रश्न विचारण्यात येते, फक्त तारीफ, नाहीतर तसं विचारत नाही तो। तुम्ही त्यांचे प्रत्येक व्हिडिओ बघा, हे असं आहेत। रजत शर्माचं हे पण एक उदाहरण आहेत, कसे चालवते हे गोदी मीडिया, कसे त्यांचे प्रचार करतात, कसे माइंड वॉश करतात लोकांचे। बघा या व्हिडिओतून तुम्हाला समजेल कसं तारीफ झाली ते। कि जब आप गुजरात में जाते हैं तो लड़कियां इतनी गाल आगे कर देती है, वहां पर ऑटोग्राफ कर दीजिए। अब उन बच्चों को मेरी जिंदगी का पता नहीं है और मांगते हैं ऑटोग्राफ, अलग अलग जैसा उनको जो जगह मिल जाए वो आ जाते हैं। अब उनको लगता है कि बच्चों को लगता है कि गाल पर करेंगे तो सारी दुनिया देखेगी कि आज मोदी जी के हस्ताक्षर मेरे गाल पे है, तो दुनिया को दिखाने के लिए उनको अपना भाल पे या गाल पे या हाथ पे वो करवा देते हैं बच्चे। तो कभी ऐसा नहीं लगता कि कुंवारे रहकर गलती कर दी? हो सकता है शायद ये कुंवारे होने का फायदा हो। बैचलर है, ये अपना घर कब बसाएगा? अब सरकार ने एक, हमारे यहाँ जो एमएलए होते हैं उनको एक जमीन का प्लॉट खरीदना होता है। अब हमने जमीन का प्लॉट तो लिया है, उस पर मकान बनेगा कि नहीं मुझे मालूम नहीं, और घर कब बनेगा वो सोचेंगे। नरेंद्र मोदी एक नेता से ज्यादा एक ब्रांड बन गए हैं। आप जिस तरह के कुर्ते पहनते हैं, जैसा कुर्ता आपने पहना हुआ है, मैंने देखा न्यू जर्सी में, लंदन में मोदी कुर्ता चलता है। मैंने भी सुना है, और मेरे एक दोस्त अमेरिका से मेरे लिए कुर्ता लेके आए। मैं हैरान था, तो मुझे बता रहे थे कि अमेरिका में ये मोदी कुर्ता बिक रहा है। अभी मुझे किसी ने मोदी मिक्स करके कोई खाने की कुछ चीजें बिक रही है वो भेजा था। अब हो रहा है, शायद उनको व्यापार में काम आता है। मेरा नाम तो करने दीजिए, क्या है, किसी के भलाई के लिए काम आता हो तो क्या है। अहमदाबाद में मोदी के रिक्शे चलते हैं मोदी के नाम से। ये वो ऑटो रिक्शा जो है वो एक अलग कंसेप्ट है। उस ऑटो रिक्शा में आप जाएंगे तो वो आपको चॉकलेट देता है, बिस्लरी का पानी देता है, टेलीफोन की व्यवस्था देता है ऑटो रिक्शा में, और अगर आपका मोबाइल फोन चार्ज करना है तो चार्जिंग की व्यवस्था देता है। तो एक प्रकाश ने उसने हवाई जहाज में जितनी सेवाएं मिलती है उससे ज्यादा सेवाएं एक ऑटो रिक्शा वाला दे रहा है। लेकिन अब वो मोदी ऑटो हो गया है, तो मैं क्या करूंगा। लेकिन मैंने गुजरात के एक अखबार में पढ़ा कि तरनेतर के मेले में एक महिला ने अपने बच्चे से कहा कि ये दाढ़ी वाला देवता है। मैंने अखबार में पढ़ा था, हो सकता है ये मीडिया की कुछ कमाल हो। मीडिया ने मुझे पता नहीं किस किस रूप में पेश किया है और जनता जनार्दन ने किस रूप में पकड़ा है। बीजेपी में, आरएसएस में कहा जाता है कि पर्सनैलिटी कल्ट नहीं होना चाहिए, किसी व्यक्ति विशेष का नाम नहीं चलना चाहिए। मैं मानता हूं मनुष्य को देवता के रूप में नहीं मानना चाहिए, व्यक्ति पूजा नहीं होनी चाहिए। राजकोट में एक जगह है जहां पर आपके नाम का मंदिर बना दिया है। दरअसल क्या है कि ये जो सांप सपेरे वाले लोग हैं जो भटकते रहते थे, मैंने एक अभियान चलाया बच्चों को पढ़ाने का। तो उन लोग मेरे पास आए, साहब हमारे पास तो रहने को घर नहीं, तो हम कहाँ पढ़ेंगे। तो मैंने उनके लिए एक 250 मकानों की व्यवस्था की, और उनको, और मेरा शर्त रहती है कि बच्चों को पढ़ाना पड़ेगा। अब उनके बच्चे आज कंप्यूटर चलाते हैं, तो एक उनके मन में भाव आ गया। लेकिन वो आप मंदिर देखोगे, मंदिर बनाने की उनकी वो हैसियत है ना, ऐसा बनाया है। लेकिन अब वो फोटो रखे हैं और बच्चे जाते हैं तो नमस्ते करके जाते हैं उस फोटो के सामने। अब मीडिया ने उसको बड़ा उछाल दिया है। तो एक अच्छा काम दुनिया के सामने लाने के बजाय वो मंदिर वाली कथा चालू कर दी है। मैं बड़ा परेशान हूं भैया। तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आला मोदींना, जे पूर्ण स्क्रिप्टेड होती। मोदींनी जे जे सांगितलं त्यांना लिहून दिले, हेच प्रश्न विचारायचे असं रजत शर्माने सांगितलं। आणि प्रत्येक न्यूजवाल्याने असं सांगण्यात येते, कसं किती तारीफ करण्यात येत होती, किती तारीफ। तुम्हाला देवता मानतात, या डोळ्याने तुमचे नाव घेतात, तुमच्या गालवर सही घेतात। हे काय प्रश्न आहेत का? पत्रकाराने हे प्रश्न विचारायचे असते का? पत्रकार प्रश्न विचारतोय आणि हो, हे तर आपकी अदालत आहे,
अदालतमध्ये ते विरोधीचे प्रश्न विचारतात, तुमच्यावर असं दोष आहे, तसं दोष आहे, तुम्ही असं करता, असं बोगस कामे करता, हे करता, तुम्हाला यावर काय सांगायचं आहे, असे प्रश्न विचारतात. पण इथे तसं होत नाही. इथे विचारतात तुमची जे जे काही प्रशंसा झाली, तुमची तारीफ झाली, ते प्रश्न विचारा. म्हणजे लोकांना समजायला पाहिजे की मोदी किती चांगला माणूस आहे आणि किती हवा झाली. आणि अशा प्रकारे त्यांची 2014 मध्ये हवा झाली. हे पूर्ण मीडिया स्टंट होतं, मोदींना निवडून आणायचं, बीजेपीला निवडून आणायचं. हे तुम्हाला समजलं असेल. तेव्हापासून गोदी मीडिया जे आहेत हे गोदी मीडिया झालेले आहेत. हे सर्व तुम्ही कितीही बघा न्यूज, टीव्हीवरचे न्यूज सर्व यांनी विकत घेतले, सर्व विकत. त्यांना माहिती झाले की न्यूज शिवाय दुसरं काही नाही. आणि हे आपले माइंड वॉश करतात, आपले माइंड वॉश. त्यावेळेस अंधभक्त, आता पण अंधभक्त आहेच. म्हणून मित्रांनो, तुम्ही न्यूजवर विश्वास ठेवू नका. कारण ही न्यूज जे आहेत ना आता, ते माइंड वॉश करणारी आहे, तुमची माइंड वॉश करते. फक्त यांची तारीफदारी करते बीजेपी, मोदीचे आणि सरकारचे. त्यांच्या विरोधी प्रश्न विचारायला पाहिजे न्यूजवाल्यांनी. न्यूज चौथा स्तंभ आहे देशाचा. त्यांना डायरेक्ट सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे प्रत्येक मुद्द्यांवर. पण असं होत नाही. आता असं होत नाही. आता फक्त तुम्ही युट्यूबवरचे न्यूज बघा आणि ही गोदी मीडियाची न्यूजला बहिष्कार करा, बायकॉट करा यांना. तेव्हाच देश सुधारेल मित्रांनो, नाहीतर काहीच नाही. आणि काय म्हटलंय की मी 250 मुलांना शिक्षण दिलंय म्हणे मोदी म्हणे. त्यावेळेस 250 मुलांना शिक्षण दिलंय म्हणून ते मला देवता मानतात म्हणे. अरे 250 मुलांना आता तुम्ही किती लोकांचे, किती गोरगरिबांचे जीवन व्यर्थ केले. सरकारी शाळा तर पूर्ण बोगसच केल्या. सरकारी शाळांचे गोरगरिबांचे पुरे तर कधीच लागणार नाही नोकरीला, कधीच नाही. आमच्या महाराष्ट्रातील पूर्ण बघा तुम्ही, आमच्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा कोणीच विद्यार्थी घडू शकत नाही. सर्व पैशांचं राजकारण झालंय, पैशांचं शिक्षण झालंय. आणि तुम्ही म्हणता की आम्ही शिक्षण देतोय म्हणून गोरगरिबांना. नीट परीक्षा, सोनम वांगचुक साहेबांचं हे उपोषण कशामुळे आहे? हे नीट परीक्षेमुळे आहे, शिक्षणामुळे आहे. गोरगरिबांच्या मुले शिकले पाहिजे, त्यांना नोकरी लागली पाहिजे. पण तुम्ही त्यावर होऊ काढत नाही. काय म्हणायचं तुम्हाला? मोदी साहेब आता बस झालंय, तुमचं 12 वर्ष पूर्ण झालंय. 10-12 वर्ष तुम्ही रेकॉर्ड तोड केली, देशांना बर्बाद केलंय. आता तुमचाच राजीनामा हवा आहे. मोदी साहेबांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि एका चांगल्या नागरिक, चांगल्या व्यक्तीला, चांगल्या सुशिक्षित, जे शिकलेले आहेत, जे दयावान आहेत, त्यांना हे सत्ता दिली पाहिजे, जेणेकरून आपला देश सुधरेल.